नरेंद्र जाधव. मला धारासूर येथे 12 एकर शेती आहे. त्यापैकी मी एका एकरवर 1 जूनला मैको चैतन्य व्हरायटी या वाहनाची लागवड केली होती. यामध्ये मला 1.5 पॉकेट लागलं आणि झाडाची संख्या मी 5,000 ते 5,200 मेंटेन ठेवली. याच्यामध्ये मला असं आढळून आलं सुरुवातीला जेव्हापासून उगवणशक्ती झाली तेव्हापासून या मैको चैतन्य वाहनामध्ये असा हिरवेगारपणा होता की तो शेवटपर्यंत टिकून राहिला. मैको चैतन्य या व्हरायटीच्या सरांनी जे मला मार्गदर्शन केलं ते पण मला खूप उपयोगी पडलं. या मैको चैतन्यमध्ये मला 5 पाकळ्याचे मॅक्झिमम बोंड असे आढळले आणि प्रत्येक बोंडाचं वजन हे जास्त वेटेड होतं आणि कापूस पण अत्यंत चांगला होता, वेचणी सोपा होता. त्यामुळे याच्या उत्पन्नामध्ये मला नक्कीच भर पडल्यासारखं वाटतं. आणि याला जास्तीत जास्त फळफांद्या असल्यामुळं मला त्या प्रत्येक झाडापासून 220 ते 235 बोंडाची संख्या मिळवता आली आणि यामुळे नक्कीच माझ्या उत्पन्नामध्ये फरक पडून मला एकरी 19 क्विंटल 10 किलो आत्तापर्यंत उत्पन्न झालं आहे. आणि याच्यानंतर मी रिप्लॅश घेतो आहे. रिप्लॅशला मला कमीत कमी 6 ते 6.5 क्विंटलची अपेक्षा आहे.